हॅलो, नमस्कार. मी पल्लवी पवार. माझ्या पेजवरती, चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि सगळ्यांना पुन्हा एकदा जय महाराष्ट्र, जय शिवराय. सो 3-4 दिवस झाले ना, तुम्ही बघू शकता व्हिडिओ करायला मिळतच नाही आहे, कारण की तब्येत ठीक नव्हती. आता कुठे ठीक वाटतंय, पण एवढं पण वाटत नाही आहे की असं व्हिडिओ कंटेंट पण सुचावं लागतो, कारण की आपण कोणाचं कंटेंट कॉपी करत नाही. आणि त्याच्याबद्दल असं असतं की आपण सोशल मीडियावरती बोलतोय तर ते खूप विचार करून बोलावं लागतं. काही बोलून जमत नाही, कारण की आपल्या तेवढ्या गोष्टी एवढी लोकं ऐकत असतात. मग ते एकदम विचारपूर्वक बोलायचं असतं. सो सॉरी, माझे व्हिडिओज पण टाईम टू टाईम पडत नाही आहेत. तर मला असं वाटतं की म्हटलं चला आता बसलो होतो, आणि मुळात आज संडे आहे आणि घरात जराही वेळ म्हणजे सगळीजणच असतात. तर आत्ता ना आर्या आणि सम्राट यांना घेऊन ते बाहेर गेलेत थोडा वेळ, कारण की त्यांची पण आज तब्येत ठीक नव्हती, ते पण झोपलेच होते. आणि आमचं चाललं होतं राख्यांचीच कामं, पॅकिंग चालू आहे. तर आत्ता ती लोकं सगळी बाहेर गेलेत आणि मला मस्तपैकी घर शांत मिळालं. आणि मला असं वाटतं घर शांत मिळालं की लगेच मला सगळ्यांची आठवण येते की म्हटलं चला एक व्हिडिओ तर टाकून देऊया. कारण की आता सवय झाली आहे, तुमच्याजवळ जी बोलायची सवय झाली ना, ते असं वाटतं की थोडंसं तरी बोलणं झालं पाहिजे. म्हणजे असं नाही की प्रत्येक वेळा आपण ज्या व्हिडिओ टाकतो ना, त्या व्ह्यूजसाठी किंवा सबस्क्रायबरसाठी किंवा म्हणजे फायद्यासाठीच टाकतो असं नाही. कधी कधी असं वाटतं की आपल्याला एक सवय झालेली असते. म्हणजे मी ना लाईव्ह घेत होती त्यावेळेला मस्त माझं रुटीन होते. मी सकाळची बरोबर 10 वाजता सगळं आवरून ना लाईव्हवरती बसायची. पण आत्ता इतके दिवस झालेत ना, म्हणजे माझी तब्येत जेव्हापासून बिघडली ना, तेव्हापासून मी एक पण लाईव्ह नाही घेतलं आहे. मग आता मलाच एकदम अशी स्वतःची चिडचिड व्हायला लागली यार. म्हणजे आपण एवढा पण वेळ काढू शकत नाही आहेत की लाईव्ह करू शकत नाही, कारण की ॲक्च्युली आपले राख्यांची कामं चालू झालेत. म्हणजे मी जेवढ्यांना सगळ्यांना मेसेज येतात ना, त्यांना मला रिप्लाय पण नाही करता येत आहे. सो प्लीज हा व्हिडिओ कोण बघत असाल ना, तर रक्षाबंधनपर्यंत जर मला रिप्लाय करता नाही आला तर प्लीज म्हणजे असं वाईट म्हणून घेऊ नका. कारण की आपली राख्यांची आत्ता पण मी इथे बसले ना, म्हणजे आमची दिवसभर कामं चालू आहे. ते बघा, आत्ता पण मी बसले ना, आपली राखी पॅकिंग चालली. स्वामींची राखी तुम्ही बघू शकता, मी ह्याची व्हिडिओ टाकली होती. सो आता ह्याची पॅकिंगचं काम चालू आहे. म्हणजे ज्या ज्या राख्या आपण दुकानावरती अशा पॅकेटमध्ये पण जातात ना, त्या सगळ्या अशा पॅकेट्स असतात आणि असे फोल्डर असतात. सो याच्यामध्ये आपण पॅकिंग करून राख्या दुकानात सेल करायला टाकतो. तर त्याच्यावरती पण मी एक व्हिडिओ, म्हणजे मला 2-3 कमेंट्स आल्या होत्या 2-3 ताईंचे, की तुम्ही राख्यांचे बॉक्सेस कुठून आणता, असे फोल्डर्स कुठून आणता. तर मी त्यांना सांगितलं होतं, आय थिंक त्यांनी घेतलं पण असेल. तर मला पण छान वाटतं असं कोणी मेसेज केला ना, की असं वाटतं यार चला, म्हणजे मराठी लोक जेव्हा उद्योगामध्ये येतात ना, ते असं ऐकून किंवा असं बघून छान वाटतं. कारण की गरज आहे आपल्या मराठी लोकांनाच व्यवसायात यायची. रिक्स असते मित्रांनो. आता म्हणजे रक्षाबंधनमध्ये माहिती आहे, जवळजवळ आपला 50-60 हजाराचं मटेरियल पण तसंच राहतं, म्हणजे स्टॉक राहतं. कारण की धंदा म्हटलं की रिक्स आलीच ना. मग आपण जर 50-60 हजाराचं राहिलं तर ते काही खराब होणार नाही. म्हणजे ते काय असं भाजी पाळ्यांसारखं नाही आहे की ते खराब होऊन जाणार आहे. पण कुठेतरी एक पेशन्स लागतात किंवा थोडंसं धीर लागतो की बाबा चला माझं आता ते उरलं आहे, म्हणजे माझी तिथे नाही प्रॉफिट पण होतं, नाही असं नाही की ते काय वेस्टेज लॉसमध्ये नाही आपण जात. पण कुठेतरी थोडाफार माल राहतो आपल्याला, तो नेक्स्ट इयर थोडासा मिक्स करून होऊन जातो, म्हणजे सेल केला जातो. सो असं काम चालू आहे. तर मला ना, मी खरंच तुम्ही मला मिस करताय की नाही मला नक्की सांगा, नक्की कमेंट्स करून सांगा. कारण की मी तर तुम्हाला सगळ्यांना मिस करते की मला व्हिडिओ करता येत नाही आहे. कारण की दिवसातून 2-2, 3-3 व्हिडिओ पडायचे आणि आत्ता तर एकही करता येत नाही. आणि आता कसं झालं आहे, नेमकी चॅनल आपलं मॉनिटायझेशनसाठी गेलं आहे आणि आत्ता आपण खरा वेळ द्यायला पाहिजे. म्हणजे मी एवढ्या वर्षाचं मेहनत केली आणि आता ऐन वेळेला लक्ष देता येत नाही. सो तब्येतीकडे पण मला थोडंसं प्रॉब्लेम झाला होता. अक्षरशः ECG वगैरे काढण्या इतपत झालं होतं. पण ठीक आहे, मी म्हणजे हार्ट वगैरे माझं एकदम बेस्ट आहे, ठीक आहे. सो मला ना 2-3 ताईंनी मेसेज पण केला होता की तब्येत कशी आहे. ते पण मला छान वाटलं की चला आपली कोणतरी विचारपूस करतं, एक फॅमिली म्हणजे असं समजून. आणि आता नवीन काहीतरी चालू झालं आहे. म्हणजे आता सर्दी मला गेले 8-10 दिवस सर्दी कंटिन्यू आहे, त्याच्यामुळे मला बोलता पण येत नव्हतं. आणि आत्ता माझ्या नाकामध्ये ना इथे हड्डी बोलतात, काही काही लोकं बोलतात की हड्डी नसते, एक्स्ट्रा माऊस पण येतं. असं काय मला कन्फर्म माहिती नाही. तर डॉक्टरांनी आता मला ENT डॉक्टर्सला दाखवायला सांगितलं आणि आत्ता नेमकी राख्यांची गडबड आली. सो मी विचार करते की रक्षाबंधन झाल्याच्या नंतर डॉक्टर्सकडे जाईल, म्हणजे त्यांना प्रॉपर जे स्पेशलिस्ट आहे त्यांना दाखवेल की आता हे वाढलं आहे ना नाकाच्या हड्डीमध्ये, त्याच्यामुळे ना मला जो त्रास झाला होता, आता चेस्टमध्ये पेन होतं तर लास्ट टाईम, तर ॲक्च्युली त्याच्यामुळे की सर्दी होते त्याच्याने आणि ऑलरेडी इकडच्या नाकामध्ये ते हड्डी वाढले, त्याच्यामुळे मला श्वास घ्यायला जमत नाही.
आणि मग मी काय करते, मोठ्याने श्वास घेते. म्हणजे आपल्याला श्वास नाही आला की आपण मोठ्याने ओढतो, मग त्याच्यामुळे मला इथे पेन होतं. सो त्याच्यामुळे मग बाकी सगळ्या गोष्टी होतात. आणि आपल्याला तर माहिती आहे की आपल्याला छातीमध्ये पेन झालं तर डायरेक्ट आपल्याला भीती वाटते. मरणाची अशी नाही, पण बोलतात ना की लहान मुलं असली, खूप काय अजून आयुष्यात स्वप्न बाकी असले की असं वाटतं की नको, एवढ्या लवकर असं काही नको. तर त्याच्यामुळे मी खूप घाबरले होते, खूप म्हणजे खूप. असं 2-3 दिवस ना खूप डिप्रेशनमध्ये होते. सो आत्ता ठीक वाटतंय. आणि आता म्हटलं चला पॅकिंगला बसले तर तुमच्या सगळ्यांची आठवण आली. बघू शकता आत्ता जस्ट इकडे सगळं मटेरियल म्हणजे दुपारचं सगळं पॅक करून झालं आहे. आता मी एकटी बसले तर म्हटलं मी करायला घेते, कोणी नाही आहे तेव्हा. कारण की सम्राटची इतकी मस्ती असते ना, त्याचं आत्ता इतकं रडणं चालू होतं. इकडे वरती आपल्या साड्या येतात, नाही तर परत बोलाल की घरामध्ये काय पसारा आहे की काय. साड्या सेल करतो ना तर साड्या तिथे ठेवल्या आणि पसारा तर असतोच. कारण की घरातून काम आहे आपलं, ते म्हणजे माल वगैरे देतो ते पण इथेच असतं. आणि माझं घरातून काम आहे म्हटल्यानंतर पसारा असणारच, तुम्हाला पण माहिती आहे. त्याच्यामध्ये लहान मुलं आहेत. लहान म्हणजे सम्राटसारखा मुलगा असणं ना म्हणजे खूप मोठा टास्क असतो. असू दे, पण लहानपणात जर मस्ती नाही केली तर कधी करणार. सो असं सगळं आहे. मी तुम्हाला खूप मिस करते, तुम्ही मला करताय की नाही सांगा. तर उद्यापासून मी शूट करते काय नाही काहीतरी व्हिडिओ. कारण की एका ताईने टॉपिक दिला आहे की त्यांना स्विगी झोमॅटो करायचं आहे, तर त्यांना झिरोपासून माहिती पाहिजे. सो त्यांच्यासाठी मी उद्या वेळ काढून एक व्हिडिओ टाकणार आहे. अजून कोणाला तो उपयोगी असेल तर होऊन जाईल. तर सगळ्यांनी आपापली काळजी घ्या, छान राहा मस्तपैकी. आणि काय दुखत खुपत असेल तरी दुर्लक्ष करू नका, डॉक्टरांकडे जा, अंगावरती काढू नका. कारण की आता छोटे छोटे वाटणारे आजार असतात ना, ते आपल्या शरीरात माहिती नाही. म्हणजे आपल्याला बाहेर कधी कधी असं वाटतं की छोटे सिम्टम्स आहेत, पण कधी कधी असं होतं की ते खूप म्हणजे त्रासदायक होतात किंवा त्याच्याने आपल्याला खूप प्रॉब्लेम होतो. सो प्रत्येकाने आपापली काळजी घ्या. आणि या राखी पॅकिंग करायला माणसं कमी आहेत आमच्याकडे. आत्ता तुम्हाला माहिती आहे म्हणजे लहान मुलांची राखी बघा किती छान वाटते पॅक केलेली आहे. हा माल ना आपण बनवत नाही घरी, हा ॲक्च्युली आपण विकत आणतो. कारण की लहान मुलांचे पेंडंट्स असतात ते आपल्याकडे मिळत नाही. हे बघा डोरेमॉन, तुम्हाला सांगते हे मिक्की माऊस आहे. अजून कोण आहे, हां मोटू पतलू. हे ना आम्ही असं सिंगल आणलेले होते आणि आता हे छानपैकी पॅक केलेले आहेत. सो आता हे सेलिंगला रेडी झालेत हे पॅकेट्स. आणि हे पण असं छान आहे, ब्रदर वगैरे लिहिलेलं आहे, ब्रदर ब्रो वगैरे असं लिहिलेले असतात. छान छान राखे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. तुम्हाला मी स्वामींची दाखवली, तशीच ना एक महाराजांची पण आहे. म्हणजे मी व्हिडिओ केली होती. ही आपली राजमुद्रा लिहिलेली आहे, तुम्हाला दाखवते. व्हिडिओ खूप मोठा होईल बट ठीक आहे, थोडा वेळ बघा. ही राजमुद्रा आहे आणि महाराजांची पण राखी आहे. तो अशा छान छान राख्या आहेत. त्याचं आता पॅकिंग चाललं आहे, कारण की ह्या राख्या आहेत ना ते पॅकेट्समध्ये छान वाटतात. सो सगळ्यांना म्हणजे रक्षाबंधनच्या आधीच शुभेच्छा. कारण की रक्षाबंधनचे 3-4 दिवस ना आम्ही इतकं बिझी असतो ना. म्हणजे माझे भाऊ एवढे आहेत ना, खूप भाऊ आहेत, म्हणजे मला भावांची कमी नाही आहे. आणि माझे दीर आहेत 3 मी त्यांना पण राख्या बांधते. माझे 5 भाऊ आहेत, 5 नाही 6-7 भाऊ आहेत आणि दीर आहेत. म्हणजे जवळजवळ 10-11पर्यंत होऊन जाते आणि ते सगळे माझ्या जवळ राहणार आहेत. म्हणजे विटाळमध्येच आम्ही राहतो. मग ते ना असे वाट बघत असतात. ताई, आणि मी मोठी आहे, म्हणजे मी पूर्ण घरामध्ये ना मोठी आहे. सो सगळे असे वाट बघत असतात, ताई आत्ता राखी बांधेल, ताई आत्ता राखी बांधेल. आणि ते ना दिवसभर बाकीच्या 2 बहिणींकडे वगैरे जायचं असलं तर ते जाऊन येतात. कारण की त्यांना माहिती आहे रक्षाबंधनमध्ये मी एवढी बिझी असते ना, कारण की त्याच दिवशी ना पूर्ण वर्षभराची कमाई असते. पण तरी पण मला भावांचं प्रेम आहे. मी जसा वेळ भेटेल जसं ते येतात वगैरे तसं. नाहीतर आम्ही रात्री आरामात 10-10:30 वाजता राखी बांधतो. कारण की राखी बांधायची म्हणजे नुसती बांधलं म्हणजे झालं नाही ना, छानपैकी गप्पा, थोडंसं हसी मजाक वगैरे केलं तर ते छान वाटतं. सो रक्षाबंधनमध्ये ना मी 3-4 दिवस फुल बिझी असते. तर मी आत्ताच सगळ्यांना रक्षाबंधनच्या माझ्या सगळ्या भावांना वगैरे शुभेच्छा देऊन ठेवते. आणि आपापली काळजी घ्या. सो भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना टाटा बाय बाय. जय महाराष्ट्र, जय शिवराय.